राम राम मंडळी. आज अचानक मनात कोरोना काळातील त्या भीषण परिस्थितीच्या आठवणी ताज्या झाल्या. तो काळ असा होता ज्याने प्रत्येकाला काही ना काही दाखवले आणि शिकवले होते. कोणाचे हसते खेळते संसार उद्ध्वस्त झाले, कोणाला टोमणे ऐकावे लागले, कोणाचे बँकेचे कर्ज माफ झाले, तर कोणाचे पिढ्यानपिढ्या चालणारे धंदे कायमचे बंद पडले. पण याच काळात मला एक अजब ज्ञान मिळाले. आता तुम्ही म्हणाल, या महामारीच्या काळात हिला कसले ज्ञान मिळाले? तर आपण बोलतोय थेट जमिनीच्या वास्तवाबाबत. ज्ञान नसताना शेती केल्यावर काय होते आणि शेतकरी खड्ड्यात कसा जातो याचे ते जिवंत ज्ञान होते. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याने थेट नोकरी मागण्यासारखाच हा प्रकार होता. झाले असे की नेमक्या त्याच वेळी कोरोनाचा काळ आला. कॉलेज बंद झाले आणि माझा डिप्लोमा ॲग्रिकल्चरचे शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. बाहेर लॉकडाऊन असल्याने दुसरे काही कामच नव्हते. जेव्हा जेव्हा माझे ऑनलाईन क्लासेस सुरू व्हायचे तेव्हा पुस्तकात काय दिले आहे आणि सर काय शिकवत आहेत आणि शेतातील प्रत्यक्ष वास्तव काय आहे, या दोन्ही गोष्टींचा मी अगदी बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली. तिथेच माझ्या लक्षात आले की पुस्तकी ज्ञानाचा आणि शेतातील प्रत्यक्ष वास्तवाचा ताळमेळ कसा चुकत गेला आहे आणि नेमके पाणी कुठे मुरत आहे. माझ्या ॲग्रिकल्चर डिप्लोमाच्या अभ्यासादरम्यान जेव्हा NPK बद्दलची माहिती समोर आली तेव्हा त्याचे मूळ शास्त्र मी समजून घेतले. N म्हणजे नायट्रोजन, नत्र. पिकाची शाकीय वाढ करणे आणि पानांना हिरवेगार करणे. P म्हणजे फॉस्फरस, स्फुरद, मुळांची वाढ करणे आणि पिकाला मजबूती देणे. K म्हणजे पोटॅशियम आणि पालाश. पोटॅशियम किंवा पालाश, दाणे भरणे, फळांची वाढ करणे आणि रोगांशी लढण्याची ताकद देणे. पण हे शिकत असताना माझ्या डोक्यात एक मोठा प्रश्न उपस्थित झाला, जो आज आपला सामान्य शेतकरी कधीच विचारत नाही. विज्ञानानुसार नायट्रोजनची ताकद मातीत टाकल्यापासून फक्त 7 ते 8 दिवसच टिकते. ते एकतर गॅस बनून हवेत उडतो किंवा पाण्यात विरघळून जमिनीच्या खाली निघून जातो. आता विचार करा, आपले शेतकरी जेव्हा पेरणी करतात तेव्हाच जमिनीमध्ये 19-19-19 सारखी खते 4-4, 5-5 बॅगा भरून टाकतात. पेरणी केल्यावर बियाण्यातून मोड बाहेर यायला आणि त्याला पहिली 2 पाने फुटायलाच किमान 10 ते 15 दिवस जातात. म्हणजे जोपर्यंत पिकाला खरी भूक लागते तोपर्यंत मातीतील नायट्रोजन केव्हाच संपलेला असतो. मग पेरणीच्या वेळी एवढा नायट्रोजन टाकून काय उपयोग? हा मूर्खपणा किंवा एक प्रकारची अंधश्रद्धाच नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे पोटॅशियम, पालाश. याचे काम काय? तर पीक जाड करणे, खोड मजबूत करणे आणि शेवटी दाणे किंवा फळ वाढवणे. जर आपण ज्वारी, बाजरी किंवा इतर पिकांचे उदाहरण घेतले तर ही पिके 3 ते 4 महिने शेतात उभी असतात. पोटॅशियमचे आयुष्य जमिनीत 20 ते 25 दिवस धरले तर सुरुवातीला टाकलेले खत थेट 3 महिन्यांनी येणाऱ्या पिकाच्या कणसाला किंवा फळाला कसे लागू होणार? सुरुवातीला तर झाडाला फळच नसते, कणीस उभारलेलंच नसतं, मग तेव्हा पोटॅशियम टाकून काय फायदा? हा सगळा प्रकार पाहिल्यावर मला स्पष्ट जाणवले की आजचा शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या सांगण्यावरून किंवा जुन्या सवयींमुळे डोळे झाकून खत टाकतोय. यामागील मूळ वैज्ञानिक सत्य असे आहे, नायट्रोजन खरोखरच वाया जातोय. पेरणीच्या वेळी 19-19-19 टाकणे म्हणजे पैशाचा अपव्ययच आहे. सुरुवातीला पिकाला फक्त मुळांच्या वाढीसाठी फॉस्फरसची गरज असते, नायट्रोजनची नाही. म्हणून हुशार शेतकरी पेरणी करताना फक्त सुपर फॉस्फेट किंवा 10-26-26 टाकतात आणि पिकाला पानं आल्यावर 20 ते 25 दिवसांनी नत्र, युरिया टाकून युरिया वरून देतात. फॉस्फरस आणि पोटॅशियम मातीत स्थिर राहतात. हे घटक नायट्रोजनसारखे हवेत उडून जात नाहीत. ते जमिनीत फिक्स होऊन राहतात आणि मातीच्या कणांना घट्ट पकडून ठेवतात. जेव्हा पिकाची मुळे 2 ते 3 महिन्यांनी मोठी होतात आणि खताच्या कणापर्यंत पोहोचतात तेव्हा ती जमिनीतून हा पोटॅशियम शोषून घेतात. म्हणूनच ते सुरुवातीला टाकले तरी चालते, ते पिकाला हळूहळू लागू होते. माझ्या अभ्यासातून अजून एक नवीन आणि थक्क करणारी गोष्ट मला शिकायला भेटली.
कुठलेही झाड किंवा पीक जमिनीतून जे अन्न शोषून घेते त्यापैकी केवळ 20% अन्नाचा उपयोग ते फळ किंवा फूल तयार करण्यासाठी करते. उर्वरित 80% अन्न ते स्वतःच्या शरीरात म्हणजे स्वतःच्या जगण्यासाठी आणि वाढीसाठी साठवून ठेवते. थोडक्यात सांगायचे तर झाडांना सुद्धा आता या माणसांवर विश्वास राहिलेला नाही. उद्या हा माणूस आपल्याला वेळेवर खत टाकेल की नाही, पाणी देईल की नाही याची झाडाला खात्री नसते. म्हणून ते स्वतःच्या सुरक्षिततेसाठी 80% बॅकअप ठेवून माणसाला फक्त 20% हिस्सा देतो. निसर्गाची ही रचना पाहून मी अवाक झाले. तिथे मला समजले की एका पिकाचे खत दुसऱ्या पिकाला चालत नाही. युरिया प्रत्येक पिकाला सारखाच लागू होत नाही. हे असले नवीन आणि चक्रावून टाकणारे प्रश्न ऐकताना माणसाचे डोके पार बधीर होऊन जाते. हे सर्व समजल्यानंतर मी ठरवले की आपण आपल्या स्वतःच्या शेतात एका छोट्याशा तुकड्यावर या शास्त्राप्रमाणे प्रत्यक्ष प्रयोग करून बघायचा आणि बघायचं की किती फरक पडतो. त्यानुसार सर्वात महत्त्वाची पायरी माझ्या समोर आली ती म्हणजे माती आणि पाणी परीक्षणची. आपल्या मातीत नेमके कुठले सूक्ष्म अन्नद्रव्य शिल्लक आहेत आणि कुठले कमी आहेत हे आधी माहीत असणे गरजेचे आहे. जे आपल्या जमिनीत आधीपासूनच भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे नत्र पालाश जास्त असेल तर ते पुन्हा पुन्हा टाकून काहीच उपयोग नाही. जे कमी आहे तेवढेच मोजून मापून टाकले पाहिजे. मला सर्वात जास्त पटलेली गोष्ट म्हणजे आपल्या शेतात कुठले पीक उत्तम येईल हे आधी माती आणि पाण्याच्या रिपोर्टवरूनच ठरवले पाहिजे. जसे आपण आपल्या मुलाची आवड, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याची क्षमता पाहूनच त्याचे करिअर निवडतो ना, अगदी तसेच मातीचे परीक्षण केल्याशिवाय आपल्याला कधीच कळणार नाही की आपली जमीन नेमके कुठले पीक पेलू शकते. क्षमता नसतानाही चुकीचे पीक घेणे म्हणजे मुलाला जबरदस्तीने चुकीच्या क्षेत्रात ढकलण्यासारखेच आहे ना. खत कितीही उत्तम दर्जाचे असले तरी ते देण्याची वेळ चुकली की त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या पैलवानाची कुस्ती 6 महिन्यांवर आली आहे आणि आपण त्याला कुस्तीच्या आधीचे केवळ फक्त 4-5 दिवस अगोदर बदाम, पिस्ता, काजू आणि दूध प्यायला खायला घातले तर तो पैलवान एका रात्रीत तयार होईल का? अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्या महिन्यापासूनच रोज योग्य खुराक द्यावा लागतो. अगदी तसेच पिकांचेही असते. दाणे भरण्याची वेळ, कणीस येण्याची वेळ किंवा फूल लागण्याची वेळ या प्रत्येक टप्प्यावर पिकाला कुठले खत कधी द्यायचे याचे अचूक गणित माहीत असणे आवश्यक आहे किंवा माहीत असायला पाहिजे. या अभ्यासात फवारणीबद्दल एक अत्यंत मजेशीर आणि चक्रावून टाकणारा हिस्सा समजला. फवारणी म्हणजे दुसरे काही नसून पिकाला दिलेले सलाईन आहे. जेव्हा एखादा माणूस खूप आजारी पडतो आणि त्याला तोंडाने अन्न खाता येत नाही तेव्हा डॉक्टर त्याला नसेतून थेट सलाईन टोचतात. अगदी तसेच जेव्हा एखादे पीक कोमेजते किंवा जमिनीतून अन्न ओढण्याची त्याची मुळाची क्षमता संपते तेव्हा त्याला तातडीने जिवंत ठेवण्यासाठी पानावाटे फवारणी करून अन्न दिले जाते. सलाईन लावल्यावर माणसाची इच्छा असो वा नसो ते औषध त्याच्या शरीरात जातेच. तसंच झाडाची गरज असो वा नसो पानावर केलेली फवारणी त्याच्या शरीरात थेट शिरते. गरज नसताना आणि वेळ चुकवून केलेली फवारणी म्हणजे पोट भरलेल्या माणसाला बळजबरीने सलाईन टोचण्यासारखं आहे. हे ऐकल्यावर डोकं पार बधीर होतं. विचार येतो की आपण शेतकरी आहोत की बुद्धी घाण ठेवलेली माणसे हेच कळत नाही. यातला सर्वात मोठा मूर्खपणा कुठे जाणवतो माहितीये का? आजचा शेतकरी शेतात फवारणी करताना टॉनिक, वाढीचं औषध आणि कीटकनाशक एकत्र मिक्स करून मारतो. दुकानदारही त्यांना बिनधास्त सांगतात, काही होत नाही, दोन्ही एकत्र करून मारा. आता विचार करा, टॉनिकचे काम आहे पिकाची भूक वाढवणे, त्याला ताकद देणे आणि कीटकनाशकाचे जे जहाल विष आहे हे दोन्ही एकत्र करून फवारल्यावर ते पीक त्या भुकेच्या औषधासोबत ते विष सुद्धा स्वतःच्या पोटात घेणार. हा प्रकार म्हणजे एखाद्या माणसाला भूक लागली म्हणून भुकेचे औषध द्यायचे आणि त्याचवेळी त्याला जुलाब देखील औषध पाजायचे. पण आपला शेतकरी कृषी केंद्राच्या नादाला लागून हाच वेडेपणा वर्षानुवर्ष आपल्या शेतात करत आला आहे. याला विज्ञानात अँटागॉनिझम असे म्हणतात. विरोधाभास. अँटागॉनिझम म्हणजे विरोधाभास. रासायनिक औषधांचे स्वतःचे एक शास्त्र असते
अनेकदा टॉनिक जे आपण ॲमिनो ॲसिड किंवा संप्रेरक असतात आणि कीटनाशके जी तीव्र आम्ल यांसारखी रसायने असतात एकत्र केल्यावर त्यांच्या रसायनातील प्रक्रिया यामुळे औषधांची ताकद तर संपतेच, उलट ते मिश्रण पिकासाठी टॉक्सिक विषारी बनते. यामुळे पानांवर करपा पडतो किंवा झाड पिवळे पडते. हे सर्व समजल्यानंतर माझ्या लक्षात आले की फक्त ऐकून काही उपयोग नाही, जोपर्यंत आपण स्वतःच प्रत्यक्ष अनुभव घेत नाही. आमच्या घरापुढे एक छोटेसे गार्डन आहे. त्या जुईच्या फुलांची साधारण 15 ते 20 झाडे आहेत. त्या झाडांमधून रोज जेमतेम 1 ते 1.5 किलो फुले निघतात. मी ठरवले की आपण या झाडांवर एक प्रयोग करून बघायचा. त्यानुसार मी बाजारातून वेस्ट डिकंपोजर आणले. एका ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात 1 किलो गूळ टाकला आणि ते डिकंपोजर विरजण सोडून दिले. बाहेरचे एकही रासायनिक औषध वापरायचे नाही हे पक्के होते. साधारण 8 दिवसात ते डिकंपोजर उत्तम प्रकारचे तयार झाले. या डिकंपोजरच्या मदतीने घरातच नैसर्गिक मायक्रोन्यूट्रन तयार करण्याचे मी ठरवले. त्यासाठी मी काय केलं, घरातील सर्व प्रकारच्या डाळी ज्यातून प्रोटीन आणि नायट्रोजन मिळतं आणि सर्व प्रकारचे दगड खनिजासाठी, वडाच्या झाडाखालची माती कारण ज्यात प्रचंड प्रमाणात उपयुक्त नैसर्गिक जीवाणू असतात, लोखंडाचे जुने खिळे लोह आणि आयरन भेटण्यासाठी, बॅटरीच्या जुन्या सेलमधील काळी पावडर म्हणजे त्यामध्ये मॅग्नीज आणि झिंक असते. या सर्व गोष्टी एकत्र करून त्या डिकंपोजरच्या पाण्यात टाकल्या आणि 21 दिवस ते मिश्रण आंबवून एक अतिशय शक्तिशाली घरगुती मायक्रोन्यूट्रिएंट तयार केले. हे औषध झाडांना कधी आणि कसे द्यायचे यासाठी मी एक वेगळाच तार्किक विचार लावला. जसे आपल्या घरातील कपाट किंवा गोडाऊन आधीच कपड्यांनी किंवा सामानाने गच्च भरलेले असते आणि आपण त्यात वरून आणखी नवीन सामान कोंबायला गेलो तर जागा नसल्यामुळे कपाटातील जुनी किंवा मागची वस्तू बळजबरीने बाहेर ढकलली जाते. झाडाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. झाडाला एवढे खायला द्यायचे की त्याला जागाच उरली नाही पाहिजे. मी जमिनीतून आधीच डिकंपोजर दिले होते, त्यामुळे मुळे सक्षम झाली. आता वरून दर 8 दिवसाला नियम करून फवारणी करायला सुरुवात केली. झाडाला अन्न कोंबून द्यायचे, जेणेकरून जागा न उरल्यामुळे त्याने आत साठवलेले अन्न फुलांच्या रूपात बाहेर फेकावे. हा नित्यक्रम सलग 2 महिने सुरू ठेवला आणि 2 महिन्यांनी जेव्हा मी बागेत बघितले तेव्हा माझ्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. झाडांचा रंग पूर्णपणे बदलला होता. त्यांची वाढ अत्यंत निरोगी झाली होती आणि सर्वात अजब गोष्ट म्हणजे ज्या 15 ते 20 झाडांमधून आधी फक्त 1 ते 2 किलो फुलं निघायची, तिथून आता कमीत कमी 10 ते 12 किलो फुलं यायला सुरुवात झाली. उत्पादनात थेट 4 ते 5 पटीने वाढ झाली होती. हे पाहिल्यावर मनात विचार आला, अरे, शेती करणे आणि भरघोस उत्पादन घेणे खरोखरच इतके सोपे आहे? फक्त योग्य ज्ञान आणि अचूक टायमिंगची गरज आहे. हे या प्रयोगाने दाखवून दिले. या यशामागील विज्ञान हा प्रकार म्हणजे विज्ञानाच्या भाषेत लक्झरी कन्झप्शन आहे आणि सोर्स सिंक रिलेशनशिपचा उत्तम नमुना आहे. वडाच्या मातीतील सूक्ष्म जीवाणूंनी डाळी आणि खिळ्यांमधील अन्नद्रव्य पिकाला पचतील अशा स्वरूपात बदलली आणि दर 8 दिवसांनी अन्न पुरवल्यामुळे झाडाला जेव्हा सुरक्षिततेची खात्री पटली तेव्हा त्याने स्वतःकडे 80% साठवून ठेवलेले अन्न फुल उत्पादनाकडे वळवले. यातून स्पष्ट झाले की बदलत्या काळानुसार शेतीचे तंत्रज्ञानही बदलले पाहिजे. म्हणूनच बिगर मातीची शेती म्हणजे हायड्रोपोनिक शेती आणि टावर शेती, एरोपोनिक शेती यांसारख्या आधुनिक प्रकारांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. हा सर्व अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा माझा एकच उद्देश आहे की आपण शेतकऱ्यांनी आता जुन्या आणि अंध सवयी सोडून ज्ञानावर आधारित शेती केली पाहिजे.